कसं काय मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या बुधवार 9 एप्रिलच्या एपिसोडमध्ये काय घडलं ते जाणून घेऊया. आपल्या रूममध्ये लग्नाची फोटो फ्रेम पाहून काव्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि ती आरडाओरडा करू लागते. ही फ्रेम येथे कुणी आणून ठेवली? तुम्ही असं कसं काय करू शकता? तिचा हा आरडाओरडा ऐकून संपूर्ण कुटुंब पार्थ आणि काव्याच्या रूममध्ये येतं. काव्य चिडून म्हणते, तुम्हाला माहितीये ना की आपलं लग्न कोणत्या परिस्थितीत झालंय, मग मला ही फोटो फ्रेम आपल्या रूममध्ये नकोय. तेव्हा वसू आत्या म्हणते, एका फोटो फ्रेम मधून एवढा धिंगाणा कशाला करतेस तू? तर काव्या विचारते, ही फोटो फ्रेम तुम्ही आणून ठेवली का? भूषण सांगतो, नाही मी आणली. यावरून काव्या ही भूषणवर ओरडते. तेव्हा मानिनी सांगते, त्यांना नको काही बोलू, ही फोटो फ्रेम मी त्यांना करायला सांगितली. यावरून काव्या त्यांनाही बोलते की मानिनी काकू, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. यावरून पार्थ हा काव्याला गप्प बसायला सांगतो, पण काव्या त्यालाही उलट बोलते. त्यामुळे नंदिनी ही काव्यावर खूप चिडते. त्या आपल्या सासूबाई आहेत, घरातील मोठ्या माणसं आहेत, त्यांना असं बोलायचं नाही असं ती काव्याला समज देते. पण काव्या कोणाचंही ऐकून घ्यायला तयार होत नाही. थोड्या वेळानंतर आरुषी ही नंदिनीला कॉल करते. तेव्हा ती सूप कसं बनवायचं याबद्दल विचारते. नंदिनी तिला सूप कसं बनवायचं याची रेसिपी सांगते. तर रम्या आणि वसू आत्याला मात्र काव्याचं हे वागणं पटलेलं नसतं. एका फोटो फ्रेमवरून तिने इतका मोठा धिंगाणा का केला याबद्दलच या दोघी विचार करत असतात. तर नंदिनी ही आरुषीला विचारते की तुला काव्याचं काही सिक्रेट माहीत आहे का? परंतु आरुषीला ते काहीच माहीत नसतं. रम्या वसुताईला विचारते की तुला काय वाटतं, आजकालच्या मुलींना काय हवं असतं लग्नानंतर? वसू आत्या म्हणते, हँडसम नवरा, चांगला पगार, चांगली प्रॉपर्टी एवढंच हवं असतं. रम्या म्हणते, मग पार्थकडे सगळं आहे, पण काव्या लग्नापासून खुश का नाहीये? त्यावरूनच नक्कीच तिचा काहीतरी भूतकाळ असेल आणि तिच्या मोबाईलमध्ये आपल्याला सगळं कळेल असं या दोघी ठरवतात. तर इकडे नंदिनी आणि जीवा रूममध्ये असतात. तेव्हा जीवा खूप चिडलेला असतो. जीवा का चिडलाय हाच प्रश्न नंदिनीला पडतो. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की रम्या ही काव्याचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न करेल आणि ती यात यशस्वी ठरणार. काव्याच्या मोबाईलचा पासवर्ड काय आहे ते सुद्धा ती जाणून घेईल आणि जेव्हा काव्या नसेल तेव्हा ती पासवर्ड उघडून तिच्या गॅलरीमध्ये फोटो पाहत असेल आणि त्याच वेळेस नंदिनी येणार. ती रम्याला रंगेहात पकडेल. काव्याच्या मोबाईलमध्ये या दोघींनाही जीवा आणि काव्याचा एकत्र असलेला फोटो दिसेल. मग या दोघींना समजेल का की लग्नाआधीच काव्य आणि जीवा यांचं एकमेकांवर प्रेम होतं? हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच. परंतु लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन सुपरफास्ट अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.